हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे घरच्या रेसिपीज मराठीमध्ये. तर आज मी माझ्या घरातलं एक छान अशी साध्या पद्धतीने बनवलेली थाळी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज दुपारच्या जेवणामध्ये मी मस्तपैकी बनवलेलं आहे पिठलं, म्हणजे ज्याला बेसन पण म्हणतात, आणि छानपैकी बनवलेलं आहे फोडणीचं ताक आणि पोळी. तर हे सगळं खूप अप्रतिम झालेलं आहे, खूप चवदार झालेलं आहे. तर मला ही माझं दुपारचं जेवण तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. चला मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया. तर पिठलं पण खूप छान झालेलं आहे चवीला. चला मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा प्लीज. तर सगळ्यात आधी आपण बेसन बनवून घेऊया. तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मी जिरं आणि मोहरी घातलेलं आहे. जिरं मोहरी चांगल्या प्रकारे तडतडल्यावर त्यामध्ये मी लसणाचे काप घातले. लसणाचे काप घातल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची घालायची बारीक चिरलेली. हिरव्या मिरचीचं बेसन किंवा हिरव्या मिरचीचं पिठलं हे खूप छान लागते चवीला, म्हणून मी हिरव्या मिरची यामध्ये घातलेली आहे. तर हिरवी मिरची पण छान तेलामध्ये परतून घ्यायची. बाहेर मस्त पाऊस चालू होता, तर मग इच्छा झाली काहीतरी हे पिठलं खायची इच्छा झाली. मग विचार केला चला आपण पिठलंच बनवूया. तर त्यामध्ये मी हळद घातली नंतर, आणि त्यामध्ये नंतर 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. उकळी येईपर्यंत त्याला चांगल्या प्रकारे त्याची वाफ काढून घ्यायची पाण्याची. नंतर चवीनुसार मीठ घालायचं त्यामध्ये. तुम्ही बघू शकता किती छान पाण्याला उकळी आलेली आहे. नंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायचं. आपण थोडासा कोथिंबीर या पाण्यामध्ये घालणार आहे, नंतर मग शेवटी घालणार आहे. तर यामध्ये आपण छान पीठ वरून घेऊया. तर एका हाताने पीठ टाकायचं आणि चमच्याच्या मदतीने छान असं कालवायचं, त्याला गोल गोल फिरवायचं. तर कमी गॅस करून हे करायचं. जर आपण मोठा गॅस करून केला तर बेसनाचे गाठा होऊ शकतात. तर थोड्याफार जे काही गाठा झाल्या असतील तर ते चमच्याच्या मदतीने असे प्रेस करून त्या गाठा मोडून घ्यायच्या. मंद आचेवरती याला शिजू द्यायचं या बेसनाला. किंवा आपण डायरेक्ट पाण्यामध्ये ते बेसन मिक्स करून ते सुद्धा टाकलं तरी चालेल, पण अशाची चव ही वेगळी लागते. आता आपण याला शिजू देऊया. तर झाकण ठेवून याची एक वाफ काढून घेऊया, जोपर्यंत याला तेल नाही सुटत तोपर्यंत. नंतर आपण तोपर्यंत छान अशी पोळी तयार करून घेऊया. तर मी पोळी लाटून घेते इथं. गरम गरम बेसन आणि गरम गरम पोळी, कोणतेही जेवण हे गरमच खूप छान लागते आणि चवदार लागते. तर इथं माझी पोळी तयार झालेली आहे. आपण याला छान शेकून घेऊया. तर दोन्ही साईडने मी छान तेल लावून या पोळीला शेकून घेते. माझे व्हिडिओ प्लीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. मी अगदी साध्या पद्धतीचं जेवण तुमच्यासोबत शेअर करत जाईल. नंतर आपण बघूया आपलं बेसनाला तेल सुटलं आहे की नाही. तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे बेसनाला. तर परत याला एकदा मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती मस्त तेल दिसत आहे साईडने. तर परत एकदा झाकून ठेवून याला एक वाफ काढून घेऊ. तर वाफ काढून झालेली आहे. 90% हे बेसन पूर्णपणे शिजलेलं आहे. तर यामध्ये शेवटी कोथिंबीर घालायचा. तर आपलं बेसन तर तयार झालेलं आहे. आता आपण फोडणीच्या ताकाला सुरुवात करूया. तर फोडणीचं ताक बनवण्यासाठी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. त्यामध्ये जिरं मोहरी घातलं. जिरं मोहरी घातल्यानंतर त्यामध्ये मी लसणाचे काप घातले. नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. नंतर त्यावरती कढीपत्त्याचे पानं घालायचे. हे सगळं काही तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं. आणि तेलातच मी थोडासा कोथिंबीर पण घातलेला आहे. हळद घातली आणि ताक हे यामध्ये घालायचं.
खूप मस्त लागते अशा पद्धतीने केलेलं ताक. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते. तर याला जास्त उकळी नाही द्यायचं. जर आपण उकळी येऊ दिली तर ते फाटण्याची शक्यता असते ताक. तर लगेचच गरम झाल्यावर लगेच गॅस बंद करून टाकायचा. चवीनुसार मीठ घालायचं आणि नंतर शेवटी कोथिंबीर घालायचं. तर कोथिंबीर घातल्यानंतर हे आपलं फोडणीचं ताक पण रेडी आहे. तर अशा प्रकारे आजचं दुपारचं जेवण आहे माझ्या घरातलं. प्लीज माझं आजचं जेवण तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी असेच माझ्या घरातलं रोजचं जेवण तुमच्यासोबत शेअर करत जाईल. थँक्यू. धन्यवाद.